नमस्कार. अजित पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्यावा आणि पद्मविभूषणनी सन्मानित करावं असा एक प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला आहे. आता हा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी त्यांची अपेक्षा आहे. पक्ष म्हणून उत्तम आहे. अजित पवारांनी त्यांच्या पक्षासाठी खूप काम केलेलं असणार निश्चितपणे, पण पद्मविभूषण पुरस्कार हा फार मोठा पुरस्कार आहे. अत्यंत मोठं सामाजिक कार्य जर केलेलं असेल तर हा पुरस्कार द्यावा असं माझं प्रामाणिक मत आहे. अजित पवार यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर अनेक आरोप झाले. सिंचन घोटाळ्याचा आरोप तर सर्वांनाच माहिती आहे. याशिवाय साखर कारखाने, बँका यांच्याबाबत सुद्धा त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. इतकंच नाही तर समाजासाठी एखादी नवीन योजना त्यांनी आणली किंवा एखादं फार मोठं कार्य त्यांनी केलं असं मला तरी आठवत नाही. इतकी वेळ आली होती अजित पवारांवर शेवटी की त्यांना एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी घ्यायला लागली आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सी घेऊन एक गुलाबी रंगाचं जॅकेट घालून त्यांना प्रचार करावा लागला आणि त्या प्रचारामुळे आणि लाडकी बहीणमुळे त्यांचे सगळे नेते विजयी झाले. अजित पवार यांचं अत्यंत म्हणजे वेदनादायक असं निधन झालं, दुःख झालं. त्याच्याबद्दल आम्हालाही दुःख आहे प्रचंड. पण त्याच्यामुळे पद्मविभूषण पुरस्कार हा त्यांना मिळावा असं मला तरी अजिबात वाटत नाही. माझं असं आपल्या फडणवीस सरकारला अशी विनंती आहे की त्यांचा हा अजित पवारांना पद्मविभूषण द्यावं हा जो प्रस्ताव आहे तो ताबडतोब फेटाळून लावावा. धन्यवाद.